पहिल्यांदा महापालिका निवडणूक, यामध्ये पहिली महापालिका भाजप आपल्या ताब्यात घेताना पाहायला मिळत आहे। 65 पैकी 40 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे। बहुमताचा आकडा भाजपकडून गाठला गेलेला आहे। इचलकरंजी कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा जो आहे तो गाठलेला आहे। 165 मध्ये नवाब मलिकांचे बंधू पराभूत झालेले आहेत। तर पुण्यात काँग्रेसनं खातं उघडल्या प्रभाग 18 मधून साहिल केदारी हे जिंकलेत। तर पुण्यामध्ये काँग्रेसचं खातं उघडलं प्रभाग 18 मधून साहिल केदारी हे विजयी झाले आहेत। पुण्यामध्ये आपण पाहतो, पुण्यामध्ये भाजप 43 जागांवर आहे, तर दादांची राष्ट्रवादी 21 जागांवर। पुण्यामध्ये भाजप 49 आणि राष्ट्रवादी दादांची 6 जागांवर। दादांसाठी हा एक मोठा धक्का या ठिकाणी, म्हणजे अजित पवार शरद पवार एकत्र येऊन सुद्धा मोठी कामगिरी त्यांना पुण्यामध्ये करता आली नाही। भाजप 49 आणि शिवसेना 0। तर काँग्रेसला 3 जागी आघाडी मिळालेली आहे। तर अजित पवार यांना या ठिकाणी फक्त 6 जागांवर आघाडी मिळाली आहे। अजित पवारांसाठी हा एक सगळ्यात मोठा धक्का असेल। पुण्यात काँग्रेसनं खातं उघडल्या प्रभाग 18 मधून साहिल केदारी हे विजयी झालेले आहेत। पुण्यामध्ये काँग्रेसचं खातं उघडलं, दादांना मात्र या ठिकाणी मोठा धक्का। 6 उमेदवार फक्त या ठिकाणी दादांच्या आघाडीवर आहेत। तर मुंबईमध्ये प्रभाग 112 मध्ये आपण निकाल पाहतोय। नगरमध्ये दादा गटाचे 16 तर भाजपचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत। तर नगरमध्ये दादा गटाचे 16 आणि भाजपचे 11 उमेदवार विजयी झालेले आहेत। आताची लेटेस्ट अपडेट। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहिते गोविंद। तर विजयी उमेदवारांच्या प्रतिक्रिया देखील घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत। लातूरमध्ये आपण पाहतो, लातूरमध्ये काँग्रेस वंचित आघाडीने मुसंडी मारलेली आहे। तर मुंबईमध्ये 50 प्रभागामध्ये भाजपचे विक्रम राजपूत हे विजयी झाले। मुंबईत प्रभाग 50 भाजपचे विक्रम राजपूत हे विजयी झालेले आहेत। आताची महत्वाची बातमी समोर आली आहे। मुंबईमधले आकडे जे आहेत ते आता वाढत चाललेले आहेत भाजपचे। तर मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे 90 आणि ठाकरे बंधू 71 जागांवर आघाडीवर आहेत। तर भाजपला मुंबई महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी फक्त 24 जागांची आवश्यकता असणार आहे। अर्थात हे कल आहेत, विजयी आकडे समोर येत आहेत। लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितनं आघाडी त्या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे। तर प्रभाग 100 लातूरची आकडेवारी आपण पाहूया। भाजप 13 तर काँग्रेस या ठिकाणी 22 जागांवर आहे। काँग्रेस आणि वंचित या ठिकाणी 22 जागांवर। तर शिंदेच्या शिवसेनेला मात्र खातं उघडता आलं नाही। मुंबई प्रभाग 123 मध्ये हा निकाल आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोरे विजयी। पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांना आता 1391 मतांची आघाडी मिळालेली आहे। राष्ट्रवादीतून ऐन निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप यांना 1391 मतांची आघाडी। पुण्यात काका पुतण्याच्या जोडीला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत नाहीये। आकड्यांमध्ये मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झाले। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी। तर मुंबईमध्ये भाजप शिंदे 90 आणि ठाकरे बंधू 71 जागांवर आघाडीवर आहेत। भाजप येथे 70 आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना 62 जागांवर। 123 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोरे हे विजयी झालेले आहेत। मुंबईमध्ये प्रभाग 123 चा निकाल आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोरे हे विजयी झालेले आहेत। हे देखील विजयी झाले। भाजप 70 आणि शिवसेना या ठिकाणी 20 एकूण मिळून 90 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे। तर मनसे आणि शिवसेना मिळून मनसे 9 जागांवर आघाडीवर आहे। इचलकरंजीमध्ये ठाकरेंनी खातं उघडलेलं आहे। तर मुंबईमध्ये प्रभाग 207 मध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झालेले आहेत। ठाकरे बंधू 71, भाजप शिंदे 92। सोलापूरमध्ये प्रभाग 8 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार जिंकलेत। इचलकरंजीमध्ये ठाकरेंनी खातं उघडलं। प्रभाग 5 मधून शिवाजी पाटील विजयी झाले। सोलापूरमध्ये प्रभाग 8 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार जिंकलेले आहेत। इचलकरंजीमध्ये ठाकरेंनी खातं उघडले। सोलापूरची आकडेवारी आपण इथे पाहूयात। भाजप 45, राष्ट्रवादी शिवसेना 3 आणि प्रेस 7। महाविकास आघाडी आणि माकप मिळून इथे 5। तर सोलापूरमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी भाजप सरकार सत्ता स्थापन करताना पाहायला मिळते। तर 207 मध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झालेले आहेत। अरुण गवळींसाठी धक्का। तर अमरावतीमध्ये भाजपला धक्का, तुषार भारतीय पराभूत झालेले आहेत। रवी राणा यांचे निकटवर्तीय सचिन भेंडे या ठिकाणी विजयी झाले। अमरावतीत भाजपला हा मोठा धक्का, तुषार भारतीय हे पराभूत झालेले आहेत। रवी राणा यांचे निकटवर्तीय सचिन भेंडे हे विजयी झाले। अमरावतीमध्ये भाजप विरुद्ध रवी राणा खरं तर अशीच ही लढत होती। यामध्ये रवी राणा सरस ठरले। तुषार भारतीय यांना पराभवाचा मोठा धक्का। 124 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सकीना शेख विजयी झाले। मुंबई प्रभाग 124 ठाकरेंच्या शिवसेनेच्या सकीना शेख या विजयी झालेल्या आहेत। तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा
इथे आपण पाहतो ठाकरे बंधू 67 आणि भाजप शिंदे या ठिकाणी 92 जागांवर आघाडीवर आहेत। निकाल जे आहे ते पटापट येतात। अकोल्यात वंचितच्या उमेदवारांना भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले। अकोल्यातून ही बातमी समोर आली आहे। तर भाजपचा शेगोगार हे या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। भाजप शिंदे इथे मुंबईमध्ये 92 तर अकोल्यामध्ये वंचितच्या उमेदवारांना भाजपच्या उमेदवाराला पराभूत केलेला आहे। भाजपचा उमेदवार शेगोगार यांचा पराभव तर मुंबईमध्ये प्रभाग 172 मध्ये भाजपच्या राजश्री शिरवाडकर आघाडीवर आहेत। पुण्यामध्ये प्रशांत जगतापांचा विजय झालेला आहे। आईचा मात्र पराभव झालेला आहे। प्रशांत जगताप यांच्या आईचा पराभव झालाय, मात्र प्रशांत जगताप यांचा विजय झालाय। काही वेळापूर्वी ते आघाडीवर होते, मात्र आता त्यांचा विजय झालाय, मात्र त्यांच्या आईचा पराभव झालाय। पुण्याची आकडेवारी पाहतोय आपण, भाजप 49। तर इथे सगळ्यात मोठा धक्का अजित पवारांच्या राष्ट्रवादीला। काँग्रेस 3 जागांवर इथे आघाडीवर आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 6 जागांवर आघाडीवर आहे। अजित पवार शरद पवार मिळून फक्त 6 जागेच आघाडी घेऊ शकलेले आहेत। अजित पवार शरद पवार येऊन सुद्धा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये फारशी काही चांगली कामगिरी करता आली नाही। तर मुंबईमध्ये प्रभाग 172चा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। भाजपच्या राजश्री शिरवाडकर आघाडीवर आहे। भाजप मुंबईमध्ये 72 जागे आघाडीवर आहे। मुंबई प्रभाग 172 मध्ये भाजपने विजय मिळवलेला आहे। जळगावमध्ये शिंदे गटाचे ललित कोल्हे यांचा मुलगा पियुष कोल्हे विजयी झाले। जळगावातली बातमी, शिंदे गटाचे ललित कोल्हे यांचा मुलगा पियुष कोल्हे विजयी झालेला आहे। भाजप मुंबईमध्ये 72 आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता 58 वर आलेली आहे। हा डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे। जळगावमध्ये शिंदे गटाचे ललित कोल्हेंचा मुलगा पियुष कोल्हे विजयी झालेला आहे। आणखी स्क्रीनवर देखील आपल्याला सगळे आकडे पाहायला मिळत आहेत। तुमची महापालिका जी आहे ती देखील त्याचे आकडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर सध्या कल जे आहे ते आतापर्यंतच्या कलात पश्चिम महाराष्ट्रात पालिकात भाजप पुढे आहे। तर आतापर्यंतच्या कलांमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या पालिकांमध्ये भाजपनंच आघाडी घेतलेली पाहायला मिळते। 29 पैकी 26 महापालिकांमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। राज्यात सध्या भाजपची लहर। 29 पैकी 26 मनपात भाजपची आघाडी पाहायला मिळते। 26 महापालिकांमध्ये भाजपची आघाडी आहे 29 पैकी। पश्चिम महाराष्ट्रातली ही आकडेवारी। 29 पैकी 26 महापालिकांमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे। राज्यामध्ये महापालिकांमध्ये भाजपचीच लाट पाहायला मिळत आहे। अगदी पुणे पिंपरी चिंचवड पासून ते सोलापूर या ठिकाणी देखील भाजपनं आघाडी घेतलेली आहे। 29 पैकी 26 महापालिका या भाजपकडे जाताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच वसई विरार असेल त्या ठिकाणी देखील भाजपची आघाडी आहे। मुंबईमध्ये आपण पाहतोय 176 जागांचे कल जे आहेत ते हाती आले, त्यापैकी भाजप आणि शिंदेना 92 जागा मिळाल्या, तर ठाकरे बंधूंच्या वाट्याला 67 जागा। तर भाजप आता 72 जागांवर, शिवसेना 20, मनसे 9 आणि ठाकरे 58 जागांवर। सांगलीमध्ये मात्र टशन आहे। भाजप 7, काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे। मुंबईच्या प्रभाग 32 ठाकरेंच्या शिवसेनेच्या गीता भंडारी विजयी। मुंबईमध्ये गीता भंडारी विजयी झालेले आहेत। 32 प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या गीता भंडारी विजयी झाले आहेत। आता विजयी आकडे आपल्या समोर या ठिकाणी येत आहेत। भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधला फरक देखील आता वाढलेला आहे। मुंबईमध्ये प्रभाग 124 मधून शिवसेनेच्या सकीना शेख विजयी झाल्यात, तर 123 ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोरे हे विजयी झालेले आहेत। मुंबईमध्ये प्रभाग 207 मधून भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झालेत। इथे अरुण गवळी यांच्यासाठी धक्का, त्यांची मुलगी या ठिकाणी पराभूत झाली आहे। तर मुंबई प्रभाग 207 भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबईत शिंदे गटाच्या खासदारांना धक्का, वायकरांची लेक पराभूत झालेली आहे। योगेश